नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा. डाव मांडला. उद्या लवकर उठायचं आहे. नवी मुंबईला जायचं आहे मला सेमिनारला आणि पहिलं सेशन माझंच आहे. रवी कोचवरून उठता उठता निलिमाला म्हणाला. निलिमा व्हॉट्सअपमधून डोकं वर काढायला तयार नव्हती. तू जा झोप. इथे आमचं इंटरेस्टिंग चॅट चाललंय. तेवढं संपलं की येईन मी झोपायला. निलिमाने रवीची बोळवण केली. जरा तणतणतच रवीने बाथरूमचं दार आपटलं. निलिमाचा हा व्हॉट्सअप ग्रुप तसा नवीनच होता. निलिमा म्हणजे निलू आणि तिच्याबरोबर सुलू, शुभा आणि विद्या असा 4 मैत्रिणींचा हा ग्रुप. रवीला एवढी तुटक इन्फॉर्मेशन मिळाली होती की या चौघींचा नाशिकच्या शाळेत 8वी-9वीत असताना ग्रुप बनला होता. शाळेत जरा कुप्रसिद्धच असावा खटाळपणामुळे. नंतर दोघींच्या वडिलांच्या नाशिकहून बदल्या झाल्या आणि ग्रुप कायमचा मोडला. त्यानंतर खूप वर्षांनी म्हणजे सुमारे 2 वर्षांपूर्वी परत चौघीजणी ऑनलाईन भेटल्या होत्या आणि चॅटिंग ग्रुप जमला होता. रवीच्या दार आपटण्याचा परिणाम बहुतेक झाला असावा. निलूने चॅटिंग आवर्त घेतलं आणि मग थोड्याच वेळात घरातले दिवे मालवले गेले. दुसऱ्या दिवशी दोघे नेहमीपेक्षा तासभर लवकरच उठले. रवीला नवी मुंबईत सेमिनारला 9 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं. टाय सूट वगैरे जमाजम करून ब्रेकफास्ट टेबलवर सकाळी 7 वाजता रवी हजर झाला. टोस्टला बटर लावता लावता निलिमाने विचारलं, काय विषय आहे तुझ्या सेशनचा आजच्या सेमिनारमध्ये? रवी हसला. प्रदूषणरहित आणि सुरक्षित कामासाठी कामगारांची कार्यकर्तव्ये, रवी म्हणाला. विषय वेगळा वाटतोय, पण खरं म्हणजे ओल्ड वाईन इन न्यू बॉटलचा प्रकार आहे. रिफायनरीच्या अनुषंगानेच बोलणार मी, पण आजचे भाग घेणारे प्रतिनिधी विशेष करून ह्युमन रिलेशन मॅनेजर आहेत ठिकठिकाणचे. जास्त तांत्रिक बोललं तर डोक्यावरून जाईल त्यांच्या आणि मग झोपून जातील सगळे. निलिमाने हसून रवीला दाद दिली. रवीचे आणि निलिमाचे व्यवसाय अतिशय वेगळे, कामाची ठिकाणं वेगळी. पण निलिमा नेहमी रवीकडे त्याच्या रिफायनरीच्या कामाबद्दल विचारपूस करत असे आणि रवी निलिमाकडे तिच्या फिजिओथेरपीच्या कामाबद्दल आस्थेने चौकशी करत असे. दोघांमध्ये त्यांनी कधीच कुठल्याही प्रकारचा आडपडदा ठेवला नव्हता. कोणतेही सिक्रेट ठेवलं नव्हतं आणि याच गुरुकिल्लीमुळे की काय त्या घरात सौख्य, शांतता नांदत होते. सेमिनारच्या आयोजकाने मराठे साहेबांनी पाठवलेली टॅक्सी आली आणि 7:30पर्यंत रवी निघाला. कांदिवलीहून नवी मुंबईला जायला सकाळच्या वेळी 2.25 तास तरी लागतोच. 9 वाजेपर्यंत रवी पोहोचला. मराठे साहेबांनी यथोचित स्वागत केलं आणि इतरांशी ओळख करून दिली. सेमिनार छानच झाला. कामगारांच्या सुरक्षेबद्दल आणि प्रदूषणापासून मुक्तता करण्याबद्दलची चर्चा खूपच रंगली आणि अखेरीस संध्याकाळी 6 वाजता सेमिनारची सांगता झाली. आयोजक मराठे साहेब रवीजवळ आले. थँक्स देशपांडे, फारच रंगवलीत चर्चा तुम्ही. या विषयात तुम्ही तज्ज्ञ आहात याबद्दल शंकाच नाही, मराठे म्हणाले. मराठ्यांच्या मागे एक 30च्या आसपास वयाची महिला उभी होती. रवीने सेशन चालू असताना मागच्या बाजूला तिला बसलेली पाहिली होती. मात्र प्रश्नोत्तरात तिने फारसा भाग घेतला नव्हता. या मिसेस मशाळकर ह्युमन रिसोर्स कन्सल्टंट आहेत या गुजरातमध्ये. आपल्या कार्यक्रमासाठी मुद्दाम आलेत. इथे बोरीवली वेस्टला त्यांच्या नातेवाईकांकडे उतरलेत. नाईस टू मीट यू सर. माय प्लेजर, मिसेस मशाळकर म्हणाल्या. सर, तुमचं सेशन फार छान झालं. टेक्निकल कुशलता, व्यापारी नफा आणि सुरक्षित कार्यपद्धती यात तुम्ही सुंदर समन्वय दाखवलात. रवीने मान कलती करून कॉम्प्लिमेंट स्वीकारले. सर, मी टॅक्सी बोलवली आहे माझ्यासाठी. तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकता. मलाही कंपनी होईल. मला बोरीवली वेस्टला जायचं आहे. त्याच्या आधी मी कांदिवलीला तुम्हाला तुमच्या घरी सोडून पुढे जाईन. ठीक आहे, रवी म्हणाला. 2.5 तासाचा कंटाळवाण्या ट्रॅफिकमधून करायचा प्रवास समोर उभा होता. मराठ्यांचा निरोप घेऊन दोघे खाली उतरले. 6:30 वाजत आले होते. काळोख पडला होता आणि रिमझिम पाऊसही सुरू झाला होता. मिसेस मशाळकरांनी बोलवलेली टॅक्सी आली होती. रवीने कोट काढला, पुढच्या सीटवर टाकला, टाय सैल केला. दोघंही टॅक्सीमध्ये बसले. नवी मुंबईच्या विस्तृत रस्त्यावरून टॅक्सी हायवेच्या दिशेने धावू लागली. दुतर्फा दुकानेही लकलकलेली होती, पण पावसामुळे गर्दी विरळच होती. हायवेला लागण्यापूर्वी काही स्नॅक्स कुठे मिळते का बघायला पाहिजे. लंच होऊन झाले 5-6 तास आणि मुंबई अजून 2-2.5 तास लांब आहे. भुकेचे संदेश येत आहेत पोटातून. आता दुर्लक्षित केले तर ॲसिडिटी व्हायची, मशाळकर मॅडम म्हणाल्या. रवीला बोलायचं होतं,
पण त्यात आणि 20-25 मिनटं जातील ना. पण तो नाही बोलला. रवीने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. समोरच दिसलेल्या उडप्याच्या हॉटेलमध्ये तिघांसाठी मेंदूवडा, डाळवडा, इडली चटणी पार्सलची ऑर्डर दिली. निलिमाला फोन करून सांगितलं की ट्रॅफिक फार आहे, पोचायला 8:30-9 वाजतील. पार्सल तयार होऊन बिल चुकतं करून परत गाडीत येऊन बसेपर्यंत 20 मिनटं गेलीच होती. पाऊस पडत होता. ड्रायव्हरचं इडली वड्याचं पुडकं त्याच्या हातात देऊन रवीने एक पुडकं मशाळकर मॅडमच्या हातात दिलं. गरम गरम वड्यांच्या खमंग वासाने मॅडमना खुश केलं. रवीला थँक्स देऊन त्याने लगबगीने पुडकं उघडलं आणि पदार्थांचा मस्त समाचार घ्यायला सुरुवात केली. ड्रायव्हरचा जठराग्नी शांत व्हायला आणखी 10 मिनटं द्यायला लागली आणि मग धो-धो पडणाऱ्या पावसात टॅक्सी एकदाची हायवेला लागली. कधी रिमझिम, कधी मुसळधार पडणाऱ्या पावसात वाहनांची वाहतूक अगदी संत चालली होती. पुडक्यांमधले पदार्थ संपल्यावर रिकामे वेष्टनं मशाळकर मॅडमने खिडकीची काच खाली करून बिनदिक्कत बाहेर टाकून दिली. टिश्यू पेपरला हात पुसले. थँक्यू रवी सर, यू आर माय लाईफ सेवर. आता कसं सगळं शांत वाटतंय. कसलीही अनिश्चितता मला नाही सहन होत सर. टेन्शन येतं. मग थंडीच भरायला लागते मला, अगदी हुडहुडी. आणि मग निपचिप पडून राहावंसं वाटतं. मशाळकर मॅडम म्हणाल्या. सेमिनार संपल्यावर मराठीने हायटी ठेवायला पाहिजे होता नाही का? काहीच सोय नाही केली त्यांनी. सेमिनार संपला, आता घरी जा. आपल्यासारख्या लांबून आलेल्या लोकांची, निदान तुमच्यासारख्या VIP ची सोय तरी नीट बघायला नको? रवी या सगळ्याचं मतप्रदर्शनाशी सहमत नव्हता, पण भिडदस्तपणे त्याने मान डोलावली. रवीने मोबाईल हातात घेतला आणि व्हॉट्सअपवरचे मेसेज पाहू लागला. सेमिनारवर मतप्रदर्शन यायला लागली होती. सर्वांनीच रवीची अगदी तोंड भरून स्तुती केली होती. रवी खुश झाला. त्याची छाती 1.25 इंच फुगली. हा सेमिनार तर जिंकला, आता आपण जग जिंकू, अशा भावनेने मनोमन सुखावला. मशाळकर मॅडमने पर्स उघडून लिपस्टिक बाहेर काढली. छोट्या आरशात बघून लिपस्टिक टचअप केली. पफ काढून तोंडावरून फिरवला. एक लहान स्प्रे काढून अंगावर शिंतोडे उडवले आणि मग परत सर्व साहित्य पर्समध्ये ठेवून दिलं. ही मोठी टॅक्सी मिळाली म्हणून बरं झालं, नाहीतर अगदीच कलकत्त्याची अंधार कोठडी झाली असती, मशाळकर मॅडम म्हणाल्या. रवी हसला. एरवी रवीने ही तुलना कशी चुकीची आहे हे दाखवून दिलं असतं, पण आत्ताच्या त्याच्या उल्लसित मूडमध्ये तो कुठल्याही विनोदाला किंवा विनोदाच्या प्रयत्नाला दाद द्यायला तयार होता. गप्पांचे फुटाणे तडतडू लागले. विनोदी प्रसंगांच्या आठवणी बाहेर निघू लागल्या. एक मजेचं, आनंदाचं वातावरण गाडीत पसरून राहिलं. 1 तास असाच गेला. कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक स्वरूपाचे विषय, विवादास्पद विषय बोलण्यात नाही आले. रवीने घड्याळात पाहिलं. 8 वाजत आले होते. पाऊस थांबला होता, पण विजांचा कडकडाट आता सुरू झाला होता. रवीने बाहेर पाहिलं. टॅक्सी एक्सप्रेस हायवेवर होती. विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडचं वळण जवळ आलं होतं. टॅक्सी लिंक रोडला वळली आणि एकदमच थांबली. काय झालं ड्रायव्हर, गाडी का थांबवली? रवीने विचारलं. काही समजत नाही, इंजिनच अचानक बंद पडले, ड्रायव्हर म्हणाला. त्या समोरच्या शेडमध्ये कोणी मेकॅनिक आहे का पाहतो, असे म्हणून ड्रायव्हर छत्री उघडत गाडीबाहेर उतरला. 5-7 मिनटं अशीच गेली. बाहेर काळोख, हलकासा रिमझिम पाऊस, मधूनच होणारा विजांचा लखलखाट, बाजूच्या डबक्यातल्या बेडकांचं ओरडणं, हायवेच्या ट्रॅफिकचा घरघरणारा आवाज, सगळंच विचित्र कॉम्बिनेशन. रवीला बोलणं सुचेना की व्हॉट्सअपकडे बघणं सुचेना. एवढ्यात मशाळकर मॅडम कुजबुजल्या. सर प्लीज हेल्प मी, आय एम व्हेरी टेन्स. मला कसं तरी वाटतंय. रवीने मॅडमकडे पाहिलं. मॅडम थरथरत होत्या. सर मला थंडी वाजते, तुमचा कोट देता का प्लीज? जरूर, थांबा 1 मिनिट, रवी म्हणाला. कोट पुढच्या पॅसेंजर सीटवर होता. रवी कोट उचलून घ्यायला डावीकडे पुढे वाकला. तेवढ्यात मॅडम थरथर कापत उजवीकडे रवीच्या बाजूला सरकल्या आणि त्याने रवीचा डावा हात पकडला. सर फार थंडी वाजते, काहीतरी करा. मशाळकर मॅडम विवळल्या. रवीला धड उठता येईना की बसता येईना. तो डावीकडे वळला आणि आपले डावे उजवे हात मशाळकर मॅडमच्या भोवती लपेटून रवीने त्यांना आपल्या कवेत घेतले. थरथरणाऱ्या मशाळकर मॅडमना थोपटून थोपटून रवी शांत करू लागला. ऊब आणि दिलासा मिळाल्याने की काय, मशाळकर मॅडम हळूहळू शांत झाल्या. बाहेर विजांचा लखलखाट चालूच होता. ड्रायव्हर, मेकॅनिक कोणाचीही चाहूल लागत नव्हती. 2-4 मिनटं अशीच गेली. रवीला बिलगून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याच्या मिठीत डोळे बंद करून मशाळकर मॅडम शांत पहुडल्या होत्या.
सावकाशपणे रवी बाजूला झाला. मशाळकर मॅडमचे डोके त्याने मागे टेकले. पुढे वाकून आपला कोट पुढच्या सीटवरून उचलला आणि मशाळकर मॅडमच्या अंगावर घातला. रवी कोट जरा सारखा करत होता तेवढ्यात बाहेर माणसांची चाहूल लागली. ड्रायव्हर मेकॅनिकला घेऊन आलेला दिसला. गाडीचं बोनेट उघडून मेकॅनिकने काहीतरी खाटकूट केली. मग ड्रायव्हर गाडीत त्याच्या सीटवर येऊन बसला आणि मेकॅनिकच्या आदेशाप्रमाणे त्याने स्टार्टर मारला. गाडी स्टार्ट झाली. ड्रायव्हरने मेकॅनिकला पैसे दिले. तो निघून गेला. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. गाडी मार्गाला लागली. दिवसभरचा सेमिनारचा ताण, रात्रीच्या गर्द काळोखात पावसात संत चालणाऱ्या ट्रॅफिकमधला तासनतास चाललेला प्रवास आणि नंतर हा सगळा प्रकार. रवी अगदी थकून गेला होता. मागे डोकं टेकल्या टेकल्या रवीला एकदम गाढ झोप लागली. सर सर उठा, घर आलं तुमचं, उतरताय ना? मशाळकर मॅडम रवीला हलवून उठवत होत्या. रवी खडबडून जागा झाला. टॅक्सी रवीच्या कांदिवलीच्या सोसायटीच्या पोर्चमध्ये उभी होती. रवीने बॅग उचलली. त्याने टॅक्सीचं दार उघडायला हँडलवर हात ठेवला. हा तुमचा कोट सर. रवीचा कोट त्याच्या हातात देत मशाळकर मॅडम म्हणाल्या. आणि थँक्यू सर. रवी कसाबसा टॅक्सीतून उतरला. थँक्यू व्हेरी मच, गुड नाईट असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत रवीने एक हात जेमतेम हलवल्यासारखं केलं आणि तो लिफ्टकडे वळला. रवी वर पोचला. निलिमाने दार उघडलं. रात्रीचे 9:30 वाजले होते. रवीने बॅग एकीकडे टाकली, कोट टाय दुसरीकडे टाकले, बूट मोजे काढले आणि सरळ बाथरूममध्ये गेला. रवी स्वच्छ होऊन बाहेर आल्यावर निलिमाने त्याला विचारलं, रवी जेवतोस ना? नको, रवी म्हणाला. झोप फार आली आहे, दमायला झालंय. इट वॉज अ लॉंग डे. जेवण नको, झोपतो मी आता. बेडरूममध्ये जाऊन रवी झोपून गेला. निलिमाची सुद्धा फिजिओथेरपीची 2 मोठी सेशन झाली होती. तिनेही थोडं जेवून घेतलं आणि आवरावरे करून मोबाईल चार्जिंगला लावून पाठोपाठ तीही झोपायला गेली. पोटात कावडे ओरडायला लागल्याने रात्री 2:30ला रवीला जाग आली. 4-5 तास चांगली झोप झाली होती. किचनमध्ये जाऊन रवीने स्नॅक्सची सोय बघितली. एका डिशमध्ये बिस्किटे, टोस्ट आणि एक गरम दुधाचा ग्लास घेऊन रवी बाहेर आला आणि डायनिंग टेबलवर बसून आरामात सगळं खाल्लं. अंतरात्मा शांत केला. रवीने चार्जरवरून आपला मोबाईल काढला. व्हॉट्सअप उघडलं. सेमिनारबद्दल आणखी काही कौतुकाचे अभिप्राय येत होते. सगळे नवे मेसेज रवीने वाचले. चूळ भरून ब्रश करून रवी परत झोपायला गेला. रात्रीचे 3 वाजले होते. अंगावर पांघरून घेऊन रवी निद्रादेवीची आराधना करू लागला. सेमिनारचे विचार मनात येऊ लागले. मराठीने करून दिलेली ओळख, सेशन संपल्यावर उत्स्फूर्तपणे झालेला टाळ्यांचा गजर, चीफ गेस्टने केलेलं कौतुक, सगळ्या आठवणी परत परत चघळूनही त्यांचा मदाळपणा कमी होत नव्हता. विचारांची गाडी सेमिनारच्या समारोपावर आणि परतीच्या प्रवासावर येऊन ठेपली. मराठ्यांचा निरोप घेऊन निघाल्यावर तो काळोख्या पावसाळी रात्रीतला टॅक्सीचा प्रवास, टॅक्सीचं बंद पडणं, मशाळकर मॅडमचं अचानक उपटलेलं आजारपण, सगळं रवीला आठवलं आणि मग मात्र रवीचा आनंदी समाधाने रिलॅक्स मूड पूर्ण नाहीसा झाला. एक प्रकारच्या अस्वस्थतेने, अनामिक हुरहुरीने त्याला ग्रासलं. रवी बराच वेळ विविध विचाराने एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर तळमळत होता. पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला. रविवारची सकाळ झाली होती. रवीला उठायला जरा उशीर झाला. निलिमा आधीच उठली होती. टेबलावर रिकामी बशी आणि दुधाचा रिकामा ग्लास तिने पाहिला होता. निलिमा चहाच्या तयारीला लागली. रवी उठून बाहेर आला. निलिमाने दिलेला गरम चहाचा कप त्याने तोंडाला लावला. 1 कप चहा पोटात गेल्यावर रवीला तरतरी आली. कालच्या परतीच्या प्रवासाबद्दलची बेचैनी काढून टाकण्यासाठी निलिमाशी चर्चा करणं त्याला आवश्यक वाटलं आणि मग कुठलाही आडपडदा न ठेवता घडलेला सर्व प्रकार रवीने निलिमाला सांगून टाकला. त्याला स्वतःला जरी त्यामुळे हलकं वाटायला लागलं तरी त्या प्रसंगातले बोचरे कंगोरे त्याला टोचतच राहिले. निलिमाने शांतपणे सर्व ऐकून घेतलं. रवी, या मशाळकर बाईला तू आधी कधी भेटला होतास का? नाही म्हणजे तुझ्या कामाच्या संदर्भात दुसऱ्या कुठल्या सेमिनारमध्ये किंवा एखाद्या पार्टीमध्ये? निलिमाने विचारलं. रवी चमकला. 2 कप गरम चहा प्यायल्यानंतर तो पूर्ण सावध होता. निलिमा बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत होती. नाही बुवा, अजिबात नाही. रवीने निर्वाज्य चेहऱ्याने खरं तेच सांगितलं. मराठीने सेमिनार संपल्यावर ओळख करून दिली. तीच पहिली भेट. मग रवी, तू झोपलेला असताना सोसायटीच्या बी विंगच्या पोर्चमध्ये कसं तिने तुला बरोबर आणून सोडलं?
एवढा ॲक्युरेट पत्ता तिला कधी आणि कोणी सांगितला? निलिमाने विचारलं. सेमिनारच्या पत्रकात मिळाला असेल पत्ता, रवीने गुळमुळीत उत्तर दिलं. निलिमा विचार करत होती. आपल्या फिजिओथेरपी व्यवसायात आपण आपल्याला प्रमाणाबाहेर जास्त गुंतवून तर घेतलं नाही ना? रवीमध्ये आणि आपल्यामध्ये दोघात आडपडदा आपण कधीच ठेवला नव्हता असं आपण समजतो, पण ते खरं आहे का? रवीने सांगितलेली गोष्ट म्हणजे पूर्ण सत्य असेल की अर्ध सत्य आहे? पण जर अर्ध सत्य असेल तर पूर्ण सत्य काय आहे? आपण एवढा कौटुंबिक सुरक्षिततेचा टेंबा मिळवतो, आपल्याकडे इन्शुरन्स आहे, दारावर व्हिडिओ मॉनिटर आहे, मोलकरणीचा पोलीस क्लिअरन्स आहे, पण अभेद्य कौटुंबिक सुरक्षा कवच द्यायला हे पुरेसं आहे का? थोड्या वेळाने निलिमाने स्वतःला सावरलं. विचारांचा ओघ आवरता घेतला. दिवसभराची कामं सुरू झाली. मनात विचारचक्र चालूच होती. दुपारी जेवताना निलिमा रवीला म्हणाली, रवी, 2 शक्यता आहेत. एक तर मशाळकर बाईंचं दुखणं जेन्युइन असेल किंवा ते एक ढोंग असेल. जर जेन्युइन असेल तर तिला मदत केल्याबद्दल आभार मानायला ती तुला फोन करेल. जर ढोंग असेल, काही सेटअपचा प्रयत्न असेल, तर पुढच्या मागणीसाठी ती तुला फोन करेलच. दोन्ही शक्यता संभवतात. आपल्याला तूर्त काहीच करायचं नाही. फोनची वाट बघायची. फोन नाहीच आला तर शिकलेला धडा ध्यानात ठेवायचा. भविष्यात सावध राहायचं. किलमिश झटकली गेली. मनं साफ झाली. येईल त्या संकटाचा सामना करायला एकजुटीने मोर्चे बांधणी झाली. सोमवारी रवी ऑफिसला गेला. सकाळी मीटिंगच्या वेळी त्याने मोबाईल ऑफ ठेवला, मात्र दुपारी मोबाईल अगदी आवर्जून ऑन ठेवला आणि दरवेळी बेल वाजली की तो ताबडतोब फोन उचलून घेत असे. दुपारी 3 वाजता एका अज्ञात नंबरवरून फोन आला. मोटर कार इन्शुरन्सबद्दल मार्केटिंगचा फोन होता. आमच्या ॲडमिन डिपार्टमेंटशी बोला, असे सांगून रवीने फोन बंद केला. अर्ध्या तासाने परत दुसराच अज्ञात नंबर, यावेळी ज्ञाती संवर्धन मंडळाकडून देणगी देण्यासाठी. नंतर बघू असं म्हणून रवीने फोन बंद केला. सोमवारची दुपार संध्याकाळ पार पडली. मंगळवारी दुपारी 2 वाजता अज्ञात नंबरवरून फोन आला. सर, मी बोलते. ओळखलं का? मशाळकर मॅडमचा आवाज. सर, काल आपल्या ज्ञाती संवर्धन मंडळाच्या मुलीने तुम्हाला फोन केला होता देणगीबद्दल. सर, आपलं ज्ञाती संवर्धन मंडळ होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी निधी जमवते. तुमच्याकडून मोठी अपेक्षा आहे सर. मॅडम, नंतर बघू, कामात आहे मी सध्या. संभाषण लवकर संपवण्यासाठी रवी बोलला. बरं, ते राहू दे सर, मशाळकर मॅडम म्हणाल्या. परवाच्या सेमिनारचे काही फोटो आहेत माझ्याकडे. तुमच्याकडे मोबाईलवर पाहायला पाठवते मी. तुमचा फोटो छानच आला आहे सर. तुम्ही बघून घ्या आणि तुमच्याकडून क्लिअर असेल तर आपण मराठ्यांना पाठवू. नाहीतर तुम्हीही तुमच्या फेसबुक पेजवर पोस्ट करू शकाल. संध्याकाळपर्यंत पाठवते मी सर. मग उद्या बोलू. आणि सर, ते ज्ञाती संवर्धन मंडळाच्या देणगीचंही लक्षात ठेवलं तर बरं होईल. ठेवू मी फोन? गुड डे सर. रवीने सुटकेचा सुस्कारा सोडला. किती आर्जवपूर्वक बोलत होत्या मशाळकर मॅडम. निलिमालाही त्याने फोन करून कळवलं की मशाळकर मॅडमच्या मनात काही काळबेरं दिसत नाही आहे. तिच्या मंडळाला 1000 रुपयांची देणगी देऊन टाकू. खुश होईल बिचारी. हां, निलिमा म्हणाली आणि तिने फोन खाली ठेवला. संध्याकाळचे 7 वाजले होते. नवीन नुकताच घरी आला होता. निलिमा त्याच्या 1-1.5 तास आधी घरी आली होती. दोघेही हॉलमध्ये बसले होते. चहा घेत होते. दिवसभराच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. रवीच्या मते मशाळकर मॅडम आता इतिहासात जमा झाल्या होत्या आणि चहाच्या कपातलं वादळ आता शांत झालं असं समजायला पाहिजे होतं. बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या रवीच्या मोबाईलमधून टिंग टिंग आवाज यायला लागले. कोणीतरी फोटो पाठवते वाटतं, रवी म्हणाला. काही मिनिटातच आवाज थांबले. रवीने हात लांब करून मोबाईल उचलला. अज्ञात नंबरने पाठवलेल्या व्हॉट्सअप मेसेजबरोबर फोटोग्राफ संलग्न केले होते. जास्त विचार न करता रवीने फोटोग्राफ उघडले. 6 फोटो होते. एका फोटोत रवी कोणा अज्ञात महिलेला कवेत घेऊन बसलेला दिसत होता, तर दुसऱ्या फोटोत रवी अज्ञात महिलेला हळूवारपणे थोपटताना दिसत होता. एका फोटोत सेमिनारचं पत्रक सहज समोर ठेवलेलं, जणू प्रसंगाचे ठिकाण व वेळ समजण्यासाठी. सर्व फोटोत रवीचा चेहरा ओळखू येण्यापत स्पष्ट दिसत होता, पण महिलेचा चेहरा रवीच्या बाहूंमागे नाहीतर खांद्यांमागे बऱ्याच प्रमाणात लपलेला होता. रवी जसा एक एक फोटो पाहत गेला तसा त्याचा चेहरा भकास होत गेला. शेवटी रवीच्या हातातून मोबाईल गळून पडला. निलिमाने मोबाईल उचलला. निर्विकार चेहऱ्याने एक एक करून फोटो पाहिले. मोबाईल खाली ठेवून दिला. निलिमा विचार करू लागली.
फोटो तर आले, आता पुढे काय? रवी विचार करण्याच्या परिस्थितीत नव्हता. हा एक पद्धतशीरपणे रचलेला डाव आहे, यात शंकाच नाही रवी. ही डावाची सुरुवात आहे. आपल्याला या खेळात शिकार केलेला आहे आणि शिकारी आपली शिकार करायला बसलेला आहे. आपल्याला त्याचा डाव मोडून पाडायचा आहे रवी. हिंमत सोडून कसं चालेल? निलिमा म्हणाली. रवी डोळे बंद करून मान मागे टाकून जीव गेल्यासारखा पडला होता. मान हलवून निलिमाला साथ द्यायचीही त्याला शक्ती नव्हती. रवी उठला, सरळ बेडरूममध्ये जाऊन झोपला. निलिमाने परत मोबाईल हातात घेतला. सगळे फोटो परत ती बारकाईने पाहू लागली. रवीचे असले फोटो पाहण्याची तिला सवय नव्हती. कष्टाने तिने मन शांत ठेवलं. रवीवर कोणीतरी निशाणा साधला आहे आणि आपल्याला त्याची ढाल बनायचं आहे, एवढंच मर्यादित साध्य तिने समोर ठेवलं. त्या फोटोंमध्ये निलिमाला काहीतरी खटकत होतं. टॅक्सीच्या मागच्या सीटवर चाललेल्या या प्रकाराचे फोटो टॅक्सीच्या खिडकीतून कोणीतरी काढले होते. रवीला जो विजांचा लखलखाट वाटला तो थोडा बहुत कॅमेऱ्याचा फ्लॅशही असू शकेल. फोटो घ्यायचं काम ड्रायव्हरशिवाय दुसरं कोण करणार? फोटो थोड्याफार प्रमाणात एडिट केल्यासारखे वाटत होते, जेणेकरून चेहऱ्यावरचे अंधार उजेड कृत्रिमपणे कमी जास्त केल्यासारखे वाटत होते. नीट निरखून पाहिलं तर बरीच विसंगती नजरेला येत होती. पण निरखून पाहत बसणार कोण? हे फोटो जर सोशल मीडियावर गेले तर वरवर पाहूनच लोकांनी आपापली निकालपत्र जाहीरपणे दिली असती. निलिमाने ते फोटो परत एकदा निरखून पाहिले आणि मशाळकर मॅडममध्ये तिला जरा ओळखीचा भास झाला. शंका तर आली आहे, आता उद्या पुढे बघू, असे म्हणत निलिमाने रवीचा मोबाईल बाजूला ठेवला. 8च वाजले होते. स्वतःच्या मोबाईलवर निलिमाने व्हॉट्सअप उघडलं. तिचा फेवरेट चॅटिंग ग्रुप आधीच हजर होता. गप्पा मारत होता. सुलू आणि विद्याच्या दागिन्यांबद्दल, विशेष करून डायमंड नेकलेसबद्दल गप्पा चालल्या होत्या. हा आपला प्रांत नाही, असे म्हणून निलिमाने त्यांचा निरोप घेतला. निलिमाने जेवणाची तयारी केली. रवीला उठवलं. दोघंही जेवायला बसले. रवी मान खाली घालून जेवण चिवडत होता. आपल्या बिनखरकटा डाव्या हाताने रवीच्या हातावर थोपटत निलिमा रवीला म्हणाली, जेव रवी, धीर धर जरा. कसला धीर धरायचा? रवी नाराजीने म्हणाला, हे फोटो सोशल मीडियावर आले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. रिफायनरीतून काढून टाकतील. क्लबची मेंबरशिप जाईल. कोणी मित्र जवळ करणार नाहीत. काय 20-25 हजार त्या मॅडम मागतील ते देऊन टाकावं. निघेल काहीतरी मार्ग, उद्या बघू, निलिमा म्हणाली. नाहीतर असं वाटतं मला, रवी बोलत होता, एक पैसाही देऊ नये तिला. मुंबई सोडून जावं. जुन्नरला आपला खिशाभाऊ राहतो, माझा आत्तेभाऊ, त्याच्याबरोबर शेती करावी. निलिमाच्या डोळ्यांसमोर दुपारची शेतात भाजी भाकरी घेऊन जाण्याची ड्युटी उभी राहिली आणि अंगावर शहारे आले. गावात राहायला गेल्यावर फिजिओथेरपी प्रॅक्टिसला फारसा वाव नसणार, हेही तिचे लक्षात आले. अशाच खिन्न विचित्र वातावरणात जेवणं झाली. थोडा वेळ TV समोर बसून रवी झोपायला गेला. मेसेजेस पाहून दिवसभराच्या कामाचे रिपोर्ट फाईल करून निलिमाही झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी ज्ञाती संवर्धन मंडळाकडून फोन आला. त्या दिवशीचाच मुलीचा आवाज, थँक्यू व्हेरी मच सर, मंडळाला 5 लाखांची देणगी देऊन प्रमोटर होण्याचं कबूल केल्याबद्दल. काय? मी एवढी मोठी रक्कम? रवी चाचरत म्हणाला, हो सर, रक्कम मोठी आहे. मोठ्या मानाने तुम्ही 5 लाख द्यायचं कबूल केलंय म्हणूनच थँक्स. मंडळाची मुलगी निर्लज्जपणे तोंडभर हसून म्हणाली, आणि सर, शनिवारपर्यंत चेक तयार ठेवायला जमेल ना? शनिवारी लंचला दुपारी 1 वाजता बोरिवलीच्या स्टार परेड रेस्टॉरंटमध्ये आमच्या मॅडम भेटतील तुम्हाला. त्यावेळी तुम्ही चेक द्यायचा आहे सर त्यांना. वयाच्या 35शीत 5 लाख रुपये ही मोठी रक्कम वाटणं स्वाभाविक होतं आणि एवढी रक्कम कोणाला फुकाफुकी देण्याच्या विचाराने रवी निराश होऊन गेला. जुन्नरला केशाभाऊला रवीने फोन केला. रवीला एकदमच मुद्द्याला हात घालता येईना. इकडचं तिकडचं काहीतरी बोलून रवीने फोन खाली ठेवला. संध्याकाळी घरी गेल्यावर निलिमाला त्या 5 लाखांच्या मागणीबद्दल रवीने सांगितलं. निलिमानं शांतपणे सगळं ऐकून घेतलं. रवी, हे प्रकरण 5 लाखांनी मिटणार नाही. ती बया जन्मभर तुला छळत राहील, पैसे उकळत राहील. तू भेट तिला शनिवारी रेस्टॉरंटमध्ये. चेक आणलाय, जेवण झाल्यावर देतो म्हणून सांग. बघूया आपण, मला एक उपाय सुचतोय. शनिवारीच कळेल तुला, निलिमा म्हणाली. हिला काय उपाय सुचलाय ते रवीच्या लक्षात येईना. पोलिसात जाण्यात काही अर्थ नव्हता, कारण ज्ञाती संवर्धन मंडळ नावाची पोकळ का होईना संस्था असणार हे नक्कीच.
आणि रवीने राजीखुशीने संस्थेचा प्रमोटर होण्याचं कबूल केलं आहे हे त्यांचं म्हणणंही खोडून काढणं अवघड होतं. उरलेला आठवडा रखडत रखडत चालला होता. ऑफिसमध्ये, क्लबमध्ये प्रत्येकाशी बोलताना, हास्यविनोद करताना रवीच्या मनात विचार येत होते की उद्या हे फोटो व्हायरल झाले तर माझ्याबरोबर ही माणसं अशीच वागतील का, हास्यविनोद करतील का, जुन्नरला गेलो तरी हे सगळं प्रकरण आपल्या पाठोपाठ तिथे येईल का, की तिथेही आपण दुरून येताना दिसलो तरी लोक मुलीबाळींना लपवून ठेवतील. या नाचक्कीपासून दूर पळायला जगाच्या पाठीवर कुठे जागा असेल का. तिकडे निलिमानेही आपले चक्र फिरवायला सुरुवात केली होती. नाशिकला बरेच टेलिफोन कॉल्स करून जुन्या मैत्रीला, जुन्या ओळखींना उजाळा देत बरीच मोलाची माहिती तिने मिळवली होती आणि जुन्नरला जाण्याचा पर्याय राबवावा लागणार नाही इतपत आता तिला आत्मविश्वास आला होता. शनिवार आला. रवी दुपारी बरोबर 1 वाजता स्टार परेड रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. मशाळकर मॅडम आधीच येऊन एका बाजूच्या टेबलवर निवांत बसल्या होत्या. वर करणे हसत रवी मॅडमच्या समोर बसला. या सर, आणलात चेक? मॅडमने मुद्द्यालाच हात घातला. आणलाय चेक मॅडम, पण जेवून तर घेऊया. अशा हॉटेलमध्ये आलोच आहोत तर बसूया निवांत, रवी म्हणाला. मॅडम अनिच्छेने बसल्या. ऑर्डर दिली. 15 मिनिटांनी वेटरने सर्व्हिस सुरू केली. फारसं काही बोलण्यासारखं नव्हतं. न बोलता दोघंही जेवू लागले. हॅलो सुलू, आवाज आला. मशाळकर मॅडमने आवाजाच्या दिशेने वर पाहिलं. रवीनेही वर पाहिलं. निलिमा टेबलाजवळच उभी होती. जरा वेगळी, जुन्या पद्धतीची केशरचना तिने केली होती. मशाळकर मॅडमने 5-10 सेकंद निलिमाकडे रोखून बघितलं आणि त्यांना ओळख पटली. निलू, किती वर्षानंतर भेटतोय आपण. तशीच्या तशीच राहिली आहेस की गं, मशाळकर मॅडम उद्गारल्या. कमालीचा योगायोग इथे असं अचानक भेट होण्याचा. किती वर्षानंतर असं समोरासमोर भेटतोय. किती गोष्टी कॅचअप करायच्या आहेत आपल्याला. आणि चॅटिंग करताना तू सांगितलं नाहीस मला की तू बोरिवलीत राहतेस म्हणून, निलिमा म्हणाली. नो नो, जस्ट व्हिजिटिंग. बिझनेस मीटिंग आहे ही, मशाळकर मॅडम म्हणाल्या. मनात विचारचक्र फिरत होती. आता या निलूला कटवायचं कसं. जेवण संपलेलं दिसतंय. डिझर्ट मला जॉईन व्हायला आवडेल, निलिमा म्हणाली. मशाळकर मॅडमने विरोध दर्शवायला तोंड उघडलं. तेवढ्यात निलिमा म्हणाली. काय रे रवी, चालेल ना? मग सरक जरा तिकडे, मशाळकर मॅडमकडे वळून निलिमा म्हणाली. समजलं का सुलू, मी मिसेस रवी. ही कसली बिझनेस मीटिंग आहे हे सगळं मला माहिती आहे. मशाळकर मॅडमना थोडा धक्का बसला, पण लगेच त्याने आपल्याला सावरलं. माहिती आहे ना निलू, मग मला काही बोलायला नको. रवी सर, तुमचा मंडळाच्या प्रमोटरशिपचा चेक द्या आणि ही मीटिंग संपूया, मशाळकर मॅडम म्हणाल्या. सुलू, चेक वगैरे काही आणला नाही रवीने, निलिमा म्हणाली. असं, मग तुम्ही चुकीचा पर्याय निवडलाय. या मार्गाने गेलात तर रवी सरांचाच नाही तर अख्ख्या कुटुंबाचा विनाश आहे, मशाळकर मॅडम रागाने म्हणाल्या. विनाश कोणाचा आहे ते नंतर पाहू सुलू. एक जुनी गोष्ट सांगते तुला, ऐक जरा, निलिमा म्हणाली. 15 वर्षांपूर्वी नाशिकच्या MS स्कूलच्या ऑफिसमध्ये रामभाऊ कुलकर्णी नावाचे क्लार्क होते. महिन्याच्या पहिल्या आठवड्यातला शुक्रवार सर्व वर्गांचा फी भरण्याचा दिवस असायचा. जमा केलेली फी सगळे क्लास टीचर रामभाऊंकडे आणून द्यायचे. अशाच एका फी भरणा शुक्रवारी असं घडलं की या भरणा केलेल्या रकमेतले 1000 रुपये नाहीसे झाले. रामभाऊ म्हणाले चोरी झाली, पण पुरावा काहीच नव्हता. शाळेने चौकशी समिती नेमली. चौकशीत माहिती बाहेर आली की मधल्या सुट्टीत कूलरचं गार पाणी पिण्याच्या निमित्ताने सुलभा रेगे नावाची विद्यार्थिनी ऑफिसमध्ये आली होती. चौकशी समिती सुलभा रेगेची जबानी घेऊ शकली नाही, कारण दुसऱ्याच दिवशी आपल्या आजारी आत्याकडे सुलभा धारावडला निघून गेली आणि नंतर शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली. चौकशी समितीला जास्त वेळ दिला गेला नाही. रामभाऊंवर पैसे लंपास केल्याचा आळ आला. शर्मेने रामभाऊने आत्महत्या केली. त्यांची बायको तापाने वारली. मुलगा मुकुंद वाईट मार्गाला लागला. त्याने बरेच वाईट उद्योग केले. नंतर स्मगलिंगमध्ये त्याने खूप पैसा मिळवला. माझे वडील पोलिसात होते. त्यांच्या मध्यस्थीने नंतर सरकारला शरण गेला. थोडी सजा भोगून बाहेर आला आणि नंतर हॉटेल व्यवसाय शिरला. आणि सुलू, हे आपण बसलोय ते हॉटेलही मुकुंददादाचंच आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुलभा रेगे परत नाशिकला आलीच नाही. त्या हत्याकडे धारवाडलाच राहिली. आणि बरं का रवी, तीच सुलभा रेगे उर्फ सुलू आता आपल्यासमोर मशाळकर मॅडम म्हणून बसली आहे.
रामभाऊंच्या आत्महत्येनंतर ती चोरीची केस नाशिक पोलिसांकडे गेली. वरवर चौकशी झाली. 1000 रुपयांचा अपहार कदाचित पोलिसांना क्षुल्लक वाटला असेल. शाळेच्या चौकशी समितीने 6 महिन्यानंतर आपला अहवाल दिला. त्यात त्यांनी लिहिलं होतं की परिस्थितीजन्य पुराव्यावरून सुलभा रेगेला पैशांचा अपहार करण्याची संधी होती. रामभाऊंच्या कुटुंबियांची आणि त्यांना ओळखणाऱ्या जवळच्या मित्रांची तर सुलभा रेगे दोषी असल्याबद्दल खात्रीच आहे. रेगे कुटुंब धारवाडला स्थलांतरित झालं, त्यामुळे कोणाचाही त्यांच्याशी संपर्क राहिला नाही. पण मुकुंददादा अजूनही सुलभा रेगेच्या शोधात आहे, कारण त्याच्या कुटुंबाची वाताहत व्हायला सुलभाच कारणीभूत आहे असं तो समजतो. इथले सगळे गुंड हाताशी आहेत त्याच्या. निलिमाने इकडे तिकडे पाहिलं आणि उभा असलेल्या वेटरला जवळ बोलावलं. आपला मोबाईल त्याच्या हातात देत ती म्हणाली, अहो जरा ग्रुप फोटो घ्या आमचा. आणि वेटरने त्या त्रिकुटाचा पटकन फोटो घेऊन टाकला. वेटरला थँक्यू म्हणून निलिमाने आपला मोबाईल परत घेतला. सुलू, टॅक्सीमध्ये घेतलेल्या फोटोंमध्ये तू तुझा चेहरा चांगल्यापैकी लपवला होतास, पण तुझी ही त्रिकोणी कानाची पाळी मला ओळखीची वाटली आणि कानावरून 2 केसांच्या बटा सोडायची तुझी जुनी स्टाईल. त्यामुळे तुझी ओळख पटायला अवघड गेलं नाही मला. आमची शिकार करू पाहणारा शिकारी कोण आहे, हा डाव कोणी मांडलेला आहे, हे समजायला हवं होतं मला. त्या 15 वर्षांपूर्वीच्या चोरीबद्दल पुराव्यानिशी माहिती मी आत्ता तुझ्या या फोटोसकट जर मुकुंददादाला दिली तर तू बोरिवलीतून बाहेर जिवंत जाऊ शकणार नाहीस, निलिमा म्हणाली. मशाळकर मॅडम उर्फ सुलूचा चेहरा पांढरा फटक पडला होता. निलू, रवी सर तुझे मिस्टर आहेत हे माहीत नव्हतं मला. आय एम व्हेरी सॉरी. नको सांगू तू काही मुकुंददादाला. मी सरांचे सगळे फोटो डिलीट करते, विश्वास ठेव माझ्यावर, मशाळकर मॅडम म्हणाल्या. सुलू, तुझा मोबाईल ठेवून घेणार आहे मी. आणखी कुठेही रवीचे फोटो असतील तर ते डिलीट झाले पाहिजेत आणि हे लोकांना फसवायचे, कचाट्यात पाडायचे उद्योग ताबडतोब थांबले पाहिजेत. अशा कुठल्याही कारस्थानात तुझा हात असल्याचं माझ्या कानावर जरी आलं तरी ताबडतोब तुझा फोटो मुकुंददादाकडे जाईल. लक्षात ठेव, आता तू शिकारी नाहीस, स्वतः उभारलेल्या पिंजऱ्यात तूच अडकली आहेस. आणि हो, आजच्या या जेवणाचं बिल तूच द्यायचं आहेस. सुलू उर्फ मशाळकर मॅडमने लवकरच तिथून काढता पाय घेतला. घटना इतक्या वेगाने घडत गेल्या की संकट आता टळले यावर रवीचा प्रथम विश्वासच बसेना. न राहून निलिमाचा हात रवीने घट्ट हातात धरला. जीवनातला तोच एक त्याचा एकमेव भक्कम आधार होता. नाशिकहून एवढी सलग बातमी कशी मिळवलीस तू 2 दिवसात? रवीने आश्चर्याने निलिमाला विचारले. कॉन्टॅक्ट्स, निलिमा म्हणाली. अरे जुन्नरला जसा तुझा किशाभाऊ आहे ना, तशी माझी नाशिकला काशीताई आहे. आणि हे सगळं तिने कसं केलं ते रवीला सांगितलं. 2 आठवड्यानंतर प्रथमच दोघंही खळखळून हसले. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.